सापडली हे सुगम वाट, सापडली हे सुगम वाट, हरीचिया पाठ नामाचा ब्रह्मानंदे करती घोष, कीर्तनी उल्हास नित्यानी हरिचिया प्रेमे रंगोनी गेले, हरिचिया प्रेमे रंगोनी गेले, देहीचे विसरले देहभाव, ब्रह्मानंदे करीती घोष, कीर्तनी उल्हास नित्यानी, निळामने झिंकोनी काळा, निळामने झिंकोनी काळा, भोगिती सोहळा वैकुंठीचा, ब्रह्मानंदे करीती घोष, कीर्तनी उल्हास नित्यानी, विठ्ठल विठ्ठल। सापडली हे सुगम वाट, हरिचिया पाठ नामाचा ब्रह्मानंदे करती घोष, कीर्तनी उल्हास नित्यानी, नमोतया माता पित्याचे पालन, माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, नमोतया माता पित्याचे पालन, नमोतया माता पित्याचे पालन, नमो त्या वचन सत्यवदे, सापडली हे सुगम वाट, हरेचिया पाठ नामाचा ब्रह्मानंदे करती घोष, कीर्तनी उल्हास नित्यानी, प्रस्तुतस्थळी प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग, श्री क्षेत्र पिंपळनेर निवासी असलेले वैराग्य बलवंत, चराचरी कीर्तिमंत, अलौकिक धैर्यवंत, कृतऋणी भगवंत, संत श्रेष्ठ श्रीमंत, सद्गुरु भक्त भक्त शिरोमणी निळोपाराय महाराजांच्या अखिल विश्वाला चंद्रभागामातेप्रमाणे पावन करणाऱ्या अभंग संहितेतील गोड असा हा अभंग आहे। प्रस्तुत अभंगात सद्गुरु भक्त भक्त शिरोमणी निळोपाराय हे भगवंताच्या नामाचा पाठ ही सुगम वाट आम्हाला सापडली। या वाटेने वाटचाल करून आम्ही कसा कळीकाळ जिंकून घेतला आणि वैकुंठीचा सोहळा कसे भोगायला गेलो आजच्या अभंगात सांगतात विठ्ठल अभंगावर काही विवेचन करण्यापूर्वी दोन शब्दाचा अल्पसा परिहार देणं अत्यंत अगत्य आहे। पुण्यसलीला गोदावरी माईच्या उगमाने मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पादस्पर्शाने आद्य ज्योतिर्लिंग भगवान त्र्यंबकेश्वराच्या वास्तव्याने विश्वगुरु श्रीमन निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला जिल्हा, कीर्तन परंपरेचा आशिक जिल्हा नाशिक जिल्हा। या पुण्य पावन नाशिक जिल्ह्यामध्ये हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवछत्रपती शिवरायांच्या पादस्पर्शाने पावन झालेला तालुका, पुण्यश्लोक अहिल्या मातेच्या पादस्पर्शाने पुनीत झालेला तालुका, नाशिक जिल्ह्याची परमार्थिक राजधानी म्हणून ओळखला जाणारा तालुका, चांदवड तालुक्याने पुण्यपावन चांदवड तालुक्यामध्ये वीरांचा भरणा असलेलं गाव भरवीर गाव। आणि पुण्यपावन भरवीर गावामध्ये भगवान स्वयंभू विठ्ठल रुक्मिणी पांडुरंगाच्या दरबारामध्ये, पवनसुत मारुतीरायाच्या दरबारामध्ये आज एक दिवसीय कार्यक्रम असा की या गावातील आदर्श परिवार वाळुंज परिवार आणि या आदर्श परिवाराची आदर्श माता, वाळुंज परिवाराची मायेची सावली, वाळुंज परिवाराचा एक आधारवड असलेल्या बेबीबाई रवींद्र पाटील वाळुंज यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आजची ही संकीर्तनरूपी सेवा आणि या सेवेसाठी उपस्थित समस्त वाळुंज परिवार, त्यांचा नातलग परिवार,
बहुसंख्य वारकरी परिवार, अशा त्रिवेणी संगमामध्ये पुण्यस्मरण पार पडत आहे. वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती बेबीबाई वाळुंज, बेबीबाई रवींद्र पाटील वाळुंज यांच्या पाठीमागं मोठा वाळुंज परिवार आहे. त्यांच्या सासूबाई गंगा भागीरथी शांताबाई एकनाथ वाळुंज, त्यांचे मालक आदरणीय या गावातील पंढरीचे निष्ठावंत वारकरी हरिभक्तीपरायण रवींद्र एकनाथ पाटील वाळुंज, त्यांचा एक मुलगा संजय रवींद्र वाळुंज आणि 2 मुली आहेत सारिकाताई आणि ज्योतिताई. नातू नाती मोठा परिवार त्यांच्या पाठीमागं आहे. आणि आज या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आज परिसरातून जमलेला सर्व वर्ग, आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान आदरणीय तुकाराम बाबा परसुलकर, एकनाथ बाबा शिंदेकर, आदरणीय सुखदेव बाबा मोरे, आदरणीय नामदेव बाबा गांगुर्डे, ज्यांनी गोड चाल गायली, फार दिवसांनी ज्यांचा योग आला असे योगेश महाराज बोराडे, त्यांच्याबरोबर आलेले माझे छोटे गुरुबंधू, माझे छोटे गुरुबंधू ज्ञानेश्वर माऊली कोतवाल, आमचे हरिभक्तीपरायण महाराज, आमचं सगळं चांदवड परिसरातील भजनी मंडळ, शिंदे भजनी मंडळातील आमचं सर्व शिंदे भजनी मंडळ, शिंदे भजनी मंडळातील निरीक्षक परीक्षक दिलीप तात्या सादाडे, आपल्या या भागामध्ये सदैव परमार्थाला सहकार्य करणारे, या गावच्याही परमार्थाला ज्यांचं सदैव सहकार्य आहे असे काकात काका एक दत्ता काका, बाकीचे काका पाहते टकामका, असे आदरणीय दत्ता काका राऊत, आमचे बापूसाहेब शेमेट तळेगावचे, आमचं सर्व परसूल भजनी मंडळ, शिंद्याचं भजनी मंडळ, आपल्या खडक ओझरचे सरपंच आदरणीय वसंतराव पगार, आमचे बापूराव जाधव, आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण, ज्यांनी या कार्यक्रमासाठी खूप मला आग्रह केला असे आदरणीय विठ्ठलांना शिंदे, संजू नाना सोनवणे आणि आमचं शिंद्याचं भजनी मंडळ, ज्यांची चाल ऐकल्याशिवाय चांदवडला आल्यासारखं वाटतच नाही, ज्यांच्या स्वरात एक अक्षय योग आहे असे आदरणीय अक्षय महाराज, युवा कीर्तनकार भरत महाराज, वैकुंठवासी माधवबाबा शिंदे, बाबांची परंपरा ज्यांनी प्रभावीपणे चालवली, सोज्वळ सुचारू स्वभावाचे आदरणीय माझे गुरुबंधू बाळासाहेब महाराज शिंदे, आमचं सगळं शिंद्याचं भजनी मंडळ आणि आपण सगळी मंडळी, तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. ज्या माऊलीचं पुण्यस्मरण, या माऊलीबद्दल या भागातील समाजसेवक आदरणीय अशोक पाटील भोसले यांनी खूप चांगली माहिती दिली. ह्या घराण्याला, वाळुंज परिवाराला पंढरीच्या वारीचं एक वेळ आहे. ज्यांचं पुण्यस्मरण आहे त्यांचे मालक आदरणीय रवींद्र पाटील हे पंढरीचे वारकरी आहेत. ज्या ज्या वेळेस वारीला जायचं असेल त्यावेळेस या माऊलीने कधी नकार नाही दिला. सहसा बायकोच्या मनात असेल तरच गाड्याचा परमार्थ होतो. वर बघा जरा, वर बघा. बायकोच्या मनात असेल तर गाड्याचा परमार्थ होतो, नाहीतर परमार्थ होत नाही. ज्यांचं पुण्यस्मरण आहे ती अखंड सौभाग्यवती माऊली बेबीबाई, या माऊलीने मालकाला कधी वारीला नाही म्हटलं नाही. तुम्ही वारीला चालले जरूर जा, मी घरचं सर्व पाहते. एक मुलगा, 2 मुली आज नांदायला गेलेले आहेत, तरी या माऊलीने सर्व संसार आवरून धरायचा, टुमदार संसार उभा केला. ज्या माऊलीचं पुण्यस्मरण ही खूप मितभाषी होती, थोडं बोलणारी माऊली होती. थोडं बोलणं हा महिलांच्या शब्दकोशात शब्द नसतो सहसा, त्या दाट बोलत असत्यात, दाट पिरी त्या. आता मी आपल्या चांदवडचं सांगत नाही, मी तिकडं बोधवडचं सांगतोय. मग तुम्ही म्हणाल चांदवडचं कधी सांगणार? मी बोधवडला गेल्यावर सांगणार. ऐका माऊली, पण ही माऊली मितभाषी. घरी जर एखादा पै पाहुणा कोणी आला, मला अशोकरावने खूप चांगली माहिती दिली, या माऊलीने कधी उपवाशी जाऊ दिला नाही. मन मिसाळू प्रेमळ स्वभावाची माऊली. या गावाला काही आदर्श आहेत, भरवीर गावाला आदर्श आहेत. या गावामध्ये पूर्वांपार पारंपरिक परमार्थ असतो. मला खूप माहिती या गावची. या गावामध्ये वैकुंठवासी सगुण साक्षात्कारी मास्तर बाबा खायदेकर यांचा पवित्र परिसस्पर्श या गावाला झालेला आहे. वैकुंठवासी मास्तर बाबा या गावात शिक्षक होते.
त्यांनी ज्या जागेवर फळ्यावर शिकवलं मुलांना, गावानेही आग्रहाने त्याच जागेवर विठ्ठल मंदिर बांधलं. मास्तर बाबांना शिक्षणात अडचण आली, वारीला जायचंय, राजीना रजा न टाकता निघून गेले. तर पांडुरंगाने त्यांची रजा या गावात भरून काढली. असे हे मास्तर बाबा. आणि मग पांडुरंग जर ज्यांना प्रसन्न होता तर त्या साधूच्या शब्दाखातर मग या गावाने मंदिर बांधायचं ठरवलं. पांडुरंगाची सुंदर मूर्ती घडवली, पंढरपुरात मिरवणूक काढली. त्यावेळेस आदरणीय अण्णा डांगे अध्यक्ष होते. अण्णांना सांगून मूर्त्या थेट पंढरपूरला नेऊन पांडुरंगाच्या गळ्यातला हार आपल्या पांडुरंगाच्या मूर्तीच्या गळ्यात आणला आणि तीच मूर्ती पांडुरंगाचं स्वयंभू प्रतीक म्हणून इथं आणून विराजमान झाली. नुसतं पांडुरंगाने विठ्ठल रुक्मिणी नाहीत, पुंडलिकाचीही मंदिर बांधलंय. पुंडलिकरायची मूर्ती बसवली, दारात गरुड खांबही बसवला आहे, मास्तर बाबाची मूर्ती बसवली, ज्ञानोबरायची बसवली, तुकोबरायची बसवली. मंदिरं लय बांधित आहेत पण उपासना झाली पाहिजे. मग या गावाने ठरवलं की या गावाची सुरुवात रोज काकड आरतीने झाली पाहिजे. सकाळी या गावातला कोणी व्यक्ती उठला तर त्या व्यक्तीच्या कानावर काकड्याचे मधुर स्वर पडतात. मला उठा पांडुरंगा आता दर्शन द्या सकाळा. या गावातले 5-25 वारकरी रोज एकत्र येतात. जे रोज काकडा करतात हे बघा, त्यांच्या पायावर माझा माथा आहे महाराज. काकडा करणाऱ्याचा अधिकार कीर्तनकारापेक्षा जास्त आहे. आमचं म्हणणं आहे, आमच्या संग सेल्फी काढण्यापेक्षा त्यांच्या संग काढा. आमचा डीपी ठेवण्यापेक्षा, नाहीतरी आमचा डीपी जळालेलाच आहे. त्यांचा डीपी ठेवा, तुम्हाला त्याचं पुण्य लाभेल. रोज हरिपाठ, एकादशीला प्रवचन, कीर्तन, भजन आदी उपक्रम या गावाने चालवले. या गावात आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची सगळी चांगली रत्न येऊन गेली. आदरणीय संदीपान महाराज असतील, मोठे माऊली असतील, पांडुरंग बाबा घोले असतील, आदरणीय माधव बाबा घोले असतील, अशी थोर मंडळी. मला आत्ताच मधुकर जाधव म्हणून भेटले. ते महाराज आम्हाला तुम्हाला आणायचं लई दिवसात डोक्यात होतं. ह्या गावात खूप मोठाले महाराज आले, इंदुरीकर महाराज बी आणले. म्हणलं हे आणले होते वय, हे आणले होते का? म्हणलं बरं झालं, तेवढं रिकामं राहिलं होतं. त्यांना आणलं, चांगलंच झालं. कुठं बसलेत मधुकर जाधव? हां आहेत, हजाराचे. हो, मला म्हणले महाराज ह्या गावात खूप मोठाले माणसं आली, इंदुरीकर महाराज आधी. म्हणलं मग मोठे सगळे आणले होते, छोटे राहिले होते म्हणून आज छोटे माऊली आणले. येता जाता आम्हालाही या गावाला यावं वाटायचं. ताकाला गेलेल्या माणसाने चरवी लपू नाही. नामदेव बा, ज्याला ताकाला जायचे त्याने काय चरवीला पाहिजे. मला असं वाटायचं आपलंच काही चुकत आहे म्हणून की काय भरवीर आपल्याला बोलवीत नाही. पण तसं नाही. मला अशोक पाटलांनी सांगितलं माऊली, कारण त्यांनी मला अनेक वेळा संपर्क केला. पण आमचा महिपती महाराजाचा सप्ताह आणि या गावचा सप्ताह संगतच असतो श्रावणात. आणि मग आम्हाला तिथं जबाबदारी असल्यामुळं मग आम्हाला सगळेच कीर्तनं सोडून तिथं थांबावं लागते. त्याच्यामुळं या गावाचं आमचं काही योग्य आहे ना. पण हे पुण्यस्मरण मग अशोक पाटील आणि ही सगळी मंडळी, आमचे शिंद्याचे अण्णा, ज्या माऊलीचं पुण्यस्मरण आहे त्यांचे मालक आदरणीय रवींद्र पाटील यांचा खूप आग्रह होता, कीर्तन झालं तर कदम माऊलीचंच करायचं. मग वर्ष श्राद्ध 10 दिवसापूर्वीच झालंय. 10 दिवसापूर्वी पिंडदान झालंय, सगळं विधी झालाय. पण कीर्तन आणि अन्नदान जेव्हा तुम्ही येता तेव्हा 10 दिवसापूर्वी आमच्या पाठीमागं ओतूरचा महासमारंभ होता. या वर्षात आम्ही बरोबर 7 उत्सव केले. एरवी सप्ताह 7 दिवसाचा असतो, पण आम्ही 7 उत्सवाने तो पार पाडला. खूप समाज, हजारोने टाळकरी राहायचे, लाखोनी माणसं राहायची. आणि मग त्या उत्सवामुळं मला येणं झालं नाही. पण मग रवींद्र पाटील म्हणले जेव्हा तुम्ही येता तेव्हा कीर्तन. आणि मग मी आज मोकळा सापडलो. कालचीच तारीख मागत होती, पण मला खात्री होती काल पाऊस लय होता, आपण जाणं चुकीचं ठरलं. ह्या गावाला पांडुरंगाचं मंदिर आहे. मास्तर बाबासारखे साधू या गावाला आपले पवित्र रजक्कण झाडून गेलेत. आणि मग आपण अशा वेळी जावं. नेमकाच पावसाने उघड दिली, संध्याकाळी डबल पियर धरली तरी आमची काही म्हणणे नाही महाराज. असं हे पुण्यपावन गाव. या गावाला एक आदर्श वारसा. आजही चांदवड तालुक्यात ज्या काही ठराविक गावांचं नाव आदराने घेतलं जातं, आमचं परसूल असेल, शिंदे असेल, निमगावाना असेल, तसं भरवीरचं नाव घेतल्याशिवाय चांदवडच्या परमार्थाचा इतिहास कधीच पूर्ण होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. असो तुम्हाला आमच्या रमेश महाराजासारखे चांगले वाजवणारे, दणदणीत वाजवणारे भेटलेत आपल्याला.
तुम्हा सर्वांच्या चरणी मी विनम्र भावाने नमस्कार करतो. अगदी तासाभरात सेवा आवरतो. विठ्ठल सापडली हे सुगम वाट, हरीच्या पाठनामाचा ब्रह्मानंदे करते घोष. कीर्तनी उल्हास नित्याने. आजच्या अभंगात आमचे संत शिरोमणी निळोबाराय हरीचा नामपाठ रूपी सुगम वाट आम्हाला कशी सापडली, या वाटेने वाटचाल करून आम्ही कळीकाळ कसा जिंकून घेतला आणि कळीकाळाला जिंकून वैकुंठीचा सोहळा भोगायला कसे गेलो, गोड विषय या आजच्या अभंगात निळोबाराय मांडतात. विठ्ठल मानवी जीवन हे प्रवासी जीवन आहे. मानवी जीवन हे पांथस्थ जीवन आहे. मानवी जीवन हे मार्गक्रमणा करणारं जीवन आहे. मृत्यूलोकात जन्माला आलेला मानव सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेत जाईपर्यंत आणि जन्माला आल्यापासून मृत्यूदशेपर्यंत तुम्हाला रोज प्रवास करताना दिसेल, रोज मार्गक्रमणा करताना दिसेल, रोज पंथक्रम करताना दिसेल. या मृत्यूलोकात जन्माला आलाय, जन्मल्यापासून आणखीन प्रवासच केला नाही, मार्गक्रमणा केली नाही, वाटचाल केली नाही, असा एक सापडायचा नाही. इथं बसलेल्यापैकी कोणी सांगा की जन्मल्यापासून मी आणखीन कोणताच प्रवास केला नाही, कोणतीच वाट चाललो नाही, कुशाल हातवर करा, 1 रुपया बक्षीस घेऊन जा. तुम्ही म्हणाल बक्षीस खूप छोटं दिलं. हे सगळे मला छोटे माऊली म्हणतात म्हणून छोटं. माऊली असा मनुष्य जन्माला यायचा आहे की ज्याने जन्मल्यापासून आणखीन प्रवासच केला नाही, वाटचाल केली नाही. माणसं सदैव वाटचाल करतात. अधून चालतोची वाट. हे गाथ्यातलं नाही, माथ्यातलं आहे. अशी प्रत्येकाची वाटचाल चालू आहे. नाटाच्या अभंगात तुकाराम महाराज म्हणतात, एवढी माणसं फिरतात, एवढी पळतात, पळापळा कोण पळतो पुढे, एवढी पळू राहिलेत की त्यांना पूर्ण विराम माहिती नाही, थांबा सुद्धा घ्यायला तयार नाहीत. क्षण एक तोही नाही विसावा. किती पळाले? 184 घेतल्या धावा. भोवंडी ती पाठी लागल्या हवा, लागो आगी नावा माझ्या मीपणा. क्षण एक तोही नाही विसावा. एवढी माणसं प्रवास करतात, एवढी फिरतात, एवढी पळतात, क्षणभर सुद्धा कोणी थांबा घ्यायला तयार नाही. आज कोणी थांबे ना. तुमचं काय आमचं सांगतोय, आम्ही बी काय थांबत होत काय? सकाळी कुठंतरी 10 का, लगेच सकाळी वर्ष श्राद्ध का, दुपारी कुठंतरी प्रवचन का, संध्याकाळी कीर्तन, 4 कार्यक्रम महाराज अटेंड करतात लोक. वा, नगद भाई डिस्को, उधार भाई कसको असो, सारखी माणसं पळू राहिलीत महाराज. उभी हयात काहींनी प्रवासात घालवली. तुकाराम महाराज नाटाच्या अभंगात सांगतात, जीवित्व वेचिले वियोगे, हिंडता प्रवास वावोगे. बोला, जीवित्व वेचिले वियोगे, हिंडता प्रवास वावोगे. आमासी केले कर्म भ्रष्ट, बहुया उदाराचे कष्ट. आमासी केले कर्म भ्रष्ट, बहुया उदाराचे कष्ट. आमासी केले कर्म भ्रष्ट, बहुया उदाराचे कष्ट. आमासी केले कर्म भ्रष्ट. अभंगात म्हणतात, काही माणसं उभी हयात फिरत राहिली, जीवित्व वेचिले वियोगे. ज्यांच्या घरच्यांच्या गाठी काही पडल्या नाही, वियोग. वा,
हिंडता प्रवास वावगे. आमच्या ड्रायव्हरची आणि त्याच्या मंडळीची गाठ पडत नाही मला. मग कीर्तन चालू झाल्यावर ते मधून मधून बोलत आहेत फोनवर. असो जीवित्व वेचिले वियोगे, घरच्याच्या त्यांच्या गाठी पडेनात. हिंडता प्रवास वावगे, हिंडती रानो रान, भुजंग ते काट्यावर. तुकाराम महाराज खूप फिरतात, खूप हिंडतात, खूप प्रवास करतात. मी सांगून गेलो, मानवी जीवन प्रवासी जीवन आहे. वाटसरू ही माणसं वाटसरू पांथस्थ आहेत, सदैव वाटचाल करतात. प्रवास करणाऱ्या माणसाची तुम्हाला सगळ्यात मोठी एक अडचण सांगतो. काय अडचण? रस्ता सापडत नाही. ह्यालाही घोटाळा आहे. तुम्ही म्हणाल मग मॅपनी जायचं. आरा मॅप कधी कधी माणसाला हाफ मॅड करतोय महाराज. मॅप आहे ना चांगला रस्ता दाखवणारच नाही. मधून कुठून बांधावून नाल्यावून. परवा मी उमरजला गेलो होतो. अरे राम राम राम, पाटाच्या कडानीच घातलं त्याने आम्हाला महाराज. रस्ताच सापडणार. मॅपनी नेलं महाराज आम्हाला. सरळ रस्ता तिला सोडून दुसरीकडंच काढला. रस्ता लवकर सापडत नाही महाराज. सगळ्यात मोठी अडचण आहे महाराज. एकदा मी आपल्या वडळ येऊन शिरलो, खडकवझरला आलो. यांना फोन लावला होता मी तेव्हा. आणि तिथून 3 रस्ते जातात. एक देवरगावला, एक त्या इकडं निघतो जोपूळकडं निघतो, आणि एक केदराईला जातो. नेमकी नवरात्र होती आणि आम्ही आपलं रस्ता लक्षातच आला नाही. केदरा इकडं निघालो. आम्हाला आडीलं 2-3 जणांनी पैसे द्या म्हणले. हां म्हणलं पैसे कायचे? नंतर लक्षात आलं इथं केदराईचा टॅक्स का काय घेतात ते. म्हणले पैसे कोण मागिते? म्हणलं सरपंचाला फोन लावला वसंतरावला फोन. म्हणजे पैसे कोण मागत आहे रस्त्यावर? त्याने त्याच्याकडे फोन लावला, दिला फोन. अरे पैसे कोण मागतो? काय भानगडे? त्याने केदराईला आले. हे मला म्हणले तुम्ही केदराईला कशाला आले? म्हणलं हा जरा घोटाळा आहे तेवढा. म्हणलं मला परसोलला जायचं. अहो म्हणजे मला तुम्ही रस्ता चुकले. तुम्ही तुम्ही मागं या. मी आलोच चौकात. तोपर्यंत बाई वसंतराव इथंच बसले. माग रस्ता सापडत नाही. आम्ही रात्री त्या चौकात चुकलो महाराज. काय रात्री मी चुकलो महाराज. भागवतराव परसुलकर म्हणजे तुम्हाला बहुतेक परसुलाच यायचं नाही काय? अरे मला यायचं आहे बाबा असं म्हणू नका. रात्री बी चुकलो महाराज. ते 3 रस्ते हे असंच असते. 3 ती गाडी बिगाडी असो सांगायचा भागाचा आहे. हा घोटाळा होतोच. सगळ्यात मोठी अडचण महाराज प्रवास करणाऱ्या माणसाची काय? योग्य वाट सापडत नाही. मग कोणाला विचारावं? रस्त्यावर बसलेली लई शानी नसतात महाराज. ज्या अर्थी ती घर सोडून रस्त्यावर आली त्या अर्थी ती रस्त्यावरच आलेली असतात महाराज. सकाळ सकाळ आपण जर रस्त्याने चाललो, दुपारी चाललो, सायंकाळी तर रस्त्यावर बसलेलीत ना 2 प्रकारची असे टगे भेटतात आम्हाला महाराज. आता काय सांगा का? अमुक गावाला रस्ता कोणता जातो? पहिली गोष्ट ते सांगा. का इथं काय सांगायला बसलो का आम्ही? काय समजलं तुम्ही आम्हाला? का रस्त्यावर पडलेले आहेत का? नंतर लक्षात आलं हे रस्त्यावरच पडलेले असतात. सांगणारच नाही मला. बरं एखादं पिलेलं नसन त्याला विचारलं का हो आम्हाला खडकोजरला जायचं आहे, रस्ता खडकोजरची रस्ता कोणता आहे हो? थांबा मला यायचं आहे तिकडंच. अरे रस्ता सांग ना. हां मला तिकडंच यायचं आहे. रस्ता सांगणारच नाही. ते गाडीत येऊन बसणार महाराज. कसली आडाम तडाम येतात गाडीत महाराज. कधी कधी एकदा असंच गाडीत आलं, तेवढ्यात त्याला फोन आला. फोनची रिंगटोन बी अशी होती. हाताला धर ना या म्हणलं. खाली उतर. ड्रायव्हरला म्हणलं या हाताला धरून खाली उतर म्हणलं. काय येड्याच्या गाठी पडा त्यात महाराज. रस्ता योग्य सापडत नाही. हा घोटाळा आहे. विठ्ठल आयशे शोधिले मार्ग नाना परी. आयशे शोधिले मार्ग नाना परी. नयती प्रतिती मग सांडी येले दुरी. आता गावोनी गीती नाचो हा मुरारी. निळा माने करू संसारा बोहरी व. निळा माने करू संसारा बोहरी व. धन्य हे आनंदाची सापडली वेळ. धन्य हे आनंदाची सापडली
अनेक मार्ग आहेत. आयशे शोधियले मार्ग नाना पर. इतक्या रस्ते येते डोळ्यापुढं. कोणत्या वाटेने चालावं लोकांच्या लक्षात येत नाही. योग्य वाट सापडत नाही. हा प्रवासी माणसाचा खूप मोठा अनुभव आहे महाराज. योग्य वाट सापडत नाही. मग तुम्ही म्हणाल काही लोकांना कोणत्या वाटा सापडल्या? वाटाचे दोन प्रकार. एक आहे अयोग्य वाट आणि एक आहे योग्य वाट. 6-7 जणाला जवळजवळ अयोग्यच वाटा सापडल्या. योग्य वाट सापडली त्याला वारकरी संप्रदाय म्हणतात महाराज. वा, योग्य वाटेने चाललाय. काही मंडळीला योग्य वाट सापडली नाही. कोणाला कोणती वाट सापडली आता ऐकण्यासारखं आहे. संसारिकाला 2 वाटा सापडल्या आणि शास्त्रकारांना 5 वाटा सापडल्या. आता ऐकण्यासारखं थोडं लक्ष आहे का. सांसारिक माणसं 2 मार्गाने जातात. एक आहे निरयगामी वाट आणि एक आहे चोरटी वाट. ह्या 2 वाटा सांसारिकाला सापडतात आणि जे परमार्थ करणारे आहेत त्यांना 5 वाटा सापडतात. काही परमार्थिकाला वाट सापडली तर्क कुतर्काची, काही परमार्थिकाला वाट सापडली सूक्ष्म, काही परमार्थिकाला वाट सापडली दुस्तर, काही परमार्थिकाला वाट सापडली दुर्गम. पण ठराविक परमार्थिक आहे ज्यांना वाट सापडली सुगम, ती आजच्या अभंगात येणार आहे. सापडले हे सुगम वाट. कोणाला कोणती वाट सापडली आहे का? पहिलं सांसारिकाला मान. का? तुमच्या घरी 2 घास खावं लागतात म्हणून पहिला काय, ज्या शेतात जायचं आहे त्या शेतातल्या मसोबाला शेंदूर थापलाच पाहिजे हा नियम आहे महाराज. म्हणून पहिला तुमचा विषय. ऐका, सांसारिकाला 2 वाटा सापडल्या. एक आहे निरयगामी वाट आणि एक आहे चोरटी वाट. अशा काही वाटा आहेत की ज्या माणसाला नरकाला, निरयगामी म्हणजे नरकगामी, निरय म्हणजे नरक, अशा काही वाटा आहेत की ज्या वाटा आपल्याला नरकाला घेऊन जातात. वा, अशा त्या वाटा आहेत. कोणती? पंचविषयाची. आत्ता भूतकाळात जे जे पंचविषयाची वाटचाल चालली आहेत, वर्तमान काळात चालतात, भविष्यात जे चालतील, हे सगळी मंडळी निश्चित आणि निश्चित नरकाला जातील. तुकाराम महाराज सांगतात, विषय सुखाचा लंपट, विषय सुखाचा लंपट, विषय सुखाचा लंपट, विषय सुखाचा लंपट, दासी गमनी अति धिट, दासी गमने आधी धिट, दासी गमनी अति धिट, दासी गमने आधी धिट, तया तेची वाट अधोगती जावया, तया तेची वाट अधोगती जावया, तया तेची वाट अधोगती जावया. विषय सुखाचा लंपट, विषय सुखाचा लंपट, दासी गमनी अति धिट, दासी गमने आधी धिट, तया तेची वाट अधोगती जावया, तया तेची वाट अधोगती जावया, तया तेची वाट अधोगती जावया. पंचविषयाच्या वाटेने भूतकाळात जे चाललेत, वर्तमान काळात चालतात, भविष्यात चालतील, त्यांनी लिहून ठेवा की ती वाट त्यांना निश्चित आणि निश्चित नरकाला घेऊन जाणार. उदाहरण कौरव महाराज. कौरव हे पांडवाचे भाऊच होते, पण 5 पांडव स्वर्गपंथाला गेले. ज्या दिवशी ते स्वर्गपंथाला निघाले त्या ती तिथी होती पंचमी, म्हणून तिला पांडव पंचमी म्हणतात. की ज्या दिवशी पांडव स्वर्गपंथाला गेले, पांडव स्वर्गाला गेले म्हणून ती पंचमी प्रसिद्ध आहे. पण कौरव नरकाला गेले ती काय तिथी माहीत नाही. बहुतेक गटार आमोशा, बहुतेक अंदाज आहे माझा तात्या. हा घोटाळा आहे. माऊली, एवढे कौरव प्रतापी होते हो, पण कौरव विषयाची वाट धरून नरकाला गेले. 100 चरणाच्या अभंगात तुकाराम महाराज लिहितात, नरकी कौरवे बुडी दिली, दिली बुडी कुंभपाकी दुर्योधने, दावेनाला जेने मुख धर्मा, तरीसुद्धा धर्म हा कृपाळू आला शेजवळी. धर्मराज तिथं आला, दुर्योधनाला पाहिलं, अरे 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 दुर्योधन आत काय करतोय. लगेच कोपरा इतकी भाई मागं गेली आणि त्याला बाहेर काढण्यासाठी हात दिला. धर्म हा कृपाळू आला शेजवळी. पण दुर्योधनाला एवढं वाईट वाटलं, अरे कोण कोण मला हात देतोय. जो हात देतोय याला रात्री झोपीत मी जाळायचा प्रयत्न केला आहे, याचं राज्य हिसकवण्याचा प्रयत्न केला, यांच्या अन्नात विष कालवलं,
यांना वनवासाला पाठवलं, हे काय कमी, तेव्हा यांची माऊली भरत सभेत विवस्त्र केली आणि अखेर तेच आम्हाला म्हणतात हात द्या. आहे काय लाजही वाटली पाहिजे हात द्यायला. ज्याला आपण सदैव आडं चाललो आणि तोच म्हणतो एखादी तारीख घ्या. लाजही वाटली पाहिजे तारीख घेणाऱ्या महाराजाला बे. महाराज जन्मभर ज्यांना आडं चाललो आणि तेच आपला आदर करीत असले तर तोंडात हाणल्याच्याही पेक्षा हाणल्यासारखे वाटतात. लाजला दुर्योधन शहाणा होता म्हणून लाजला. काही लयच बिनलाजी असतात महाराज. नरकी कवडवे बुडी दिली बुडी, कुंभपाकी दुर्योधने तो खाली लाजला. दाविना लाजेने मुखधर्मा, तरी धर्म हा कृपाळू आला शेजवळी, बैसला पाताळी. वरी नये, दुर्योधनवर आलाच नाही. नयेवरी काही करिता उपाव. देवाने धर्माने खूप प्रयत्न केले त्याला वर काढायसाठी, वर आलाच नाही. कारण भोगवितो देवतेची त्यासी. का बरं त्याला नरक भेटला? त्यासी अभिमान गर्व या देहाचा, नच्चारिती वाचा नारायण. नारायण जे विसरली संसारी, तयासी अघोरी वास सत्य. म्हणून शानेवा सत्य मानवनिया संताच्या वचना, जारे नारायणा शरण तुम्ही. माझी विनंती, एवढे 100 चरणाच्या मग पाठ करा. मावळे लय गोड, नुसता रस भरलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. एक 100 चरणाचा आहे पांडुरंगा करू. प्रथम नमन आणि दुसरा आहे गायीनं ओव्या. 101 चरणा लयच गोड आहे. पाठ करायला लय सोपं आहे. शेवटच्या अक्षरातून पुढचं चरण तयार होतं. फक्त शेवटचं अक्षर ध्यानात आणायचं, पुढचं आपोआप आठत. हो, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादानची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास. तुका काय माझी वाणी मानेल संताशी, रंजव चित्ताशी आपुली या मनाशी लागो हरिनामाचा छंद. आवडी गोविंद गावयासी शिन झाला मज. शेवटच्या शब्दातून पुढचं चरण, शेवटच्या शब्दातून पुढचं चरण. तुमच्या आलं डोक्यात तर घ्या, नाहीतर आपलं चलू द्या. असो. आणि म्हणून ऐका, गोडे पाठ करायला सोपं आहे. शेवटचं अक्षर देण्यात धरायचं बघा. याला शास्त्रात दाम यमक अलंकार म्हणतात. दाम म्हणजे वेणी. जशी माऊली वेणीत वेणी घालते ना, तशी चरणात चरण गुंतलेली आहेत बघा. वा, बाळक्रीडा आणि हे 2 अभंग. अजून एक आहे सद्गुरु राया करू प्रथम नमन. नाथ महाराजा जगात येते तो या असाचे बघा. एकात एक लय गोडे. असो, जेवून जा, सोय आहे ती सगळी. जेवून जा, ते तुमच्या डोक्यात नाही बसायचं. ऐका, मला सांगायचं काय, विषयाची वाट धरून नरकाला गेले कौरव. शानेवा, ही वाट नरकाला घेऊन जाते. ज्यांना नका विषय सेवन करू. काय पडलंय, बायकोने घरी भाकरी केल्या का घरच्या खात जायच्या. मी परवा ओतूरला आम्ही कार्यक्रम केला काकाजी. तिथं अवचट बंधू आहेत, अवचट ब्राह्मण आहेत. त्यांनी संध्याकाळी शेतकरी मोकळे झाले का ढाब्यावर जातात आणि मग गडी आपल्याचं नादात. आणि मग तिथं झाल्यावर रंगला जीव तुझ्यात रंगला मनोनी भंगला. मग त्या अवचट बंधूने काय केलं, एक शेतकरी फार्म हाऊस काढला आणि त्या फार्म हाऊसमध्ये 50 खुर्च्या आणि सगळ्या शेतकऱ्यांनी तिथे येऊन बसायचं. मोबाईल वापरायचा नाही. कोणी मोबाईल वापरला 50 रुपये दंडी. वा. आणि फार्म हाऊसला भिंती नाहीत का, भिंतीला कान असतात असं म्हणतात म्हणून भिंतीच नाही, शेडनेट बांधलेलं आहे. सगळ्या शेतकऱ्यांनी रात्री येऊन गप्पा मारायच्या. मी म्हणलं असं का, ते म्हणजे शेतकरी रात्री मोकळा झाला का ढाब्यावर जातो म्हणणे. ढाब्यावर जाणं म्हणून आम्ही रात्री येऊन गप्पा मारतो. महाराज, आज आमच्या गावातले अनेक शेतकरी निर्व्यसनी झाले ते आमच्या उपक्रमामुळं. खूप आवडलं मला. असं आहे, संध्याकाळी एकत्र. म्हणून मराठवाड्यात ढाबे कमी चालतात, कारण का रात्री संध्याकाळी पोथ्या चालतात आणि सगळे शेतकरी तासभर पोथ्या ऐकायला येतात. रामायण, महाभारत, पांडव प्रताप, हरिविजय, भक्तिविजय, पोथी. मराठवाड्यात पैसा कमी, संस्कार फार. विठ्ठल. काहींना वाट सापडली विषयाची, कुठं घेऊन गेली, नरकाला. बरं. काहींना वाट सापडली चोरटी. अशा काही वाट आहेत की ज्या वाटेने गेल्यावर चोराची गाठ पडते आणि चोर त्यांना लुटतात. बरेच घाट आहेत असे महाराष्ट्रात की रात्री त्या घाटातून जाऊ नये, नक्की चोर अडवतात. आंबेगाव तालुक्यात 7 गावं पठारावर आहेत म्हणून त्या गावाला नाव पडलं सातगाव पठार. 7 गावं आहेत, आमच्या लय हातावरली गावं आहेत. तिथं कीर्तनाला आले वैकुंठवासी मोहनानंद स्वामी. बाबांनी यांनी पाहिलेले आहेत, मोठी व्यक्ती होऊन गेले महाराष्ट्रात मोहनानंद स्वामी.
कीर्तन झालं 9 ते 11, चहा पाणी घेता घेता 12 वाजले. 12 वाजता निघाले. गोलकांडले स्वामी कुठं जायचं आहे? म्हणजे आरवी पिंपळगावला. म्हणजे मग तुम्ही असं करा, 2 रस्ते आहेत, एक आहे कुरवंडी घाटातून आणि थोडा लांबचा आहे मनसरवरून. तुम्ही मनसरवरून जा, कुरवंडी घाटातून जाऊ नका. म्हणजे का, तिथं नामदेव नावाचा एक चोर आहे, नामदेव वाळके. तो नामदेव वाळके चोर रात्री गाड्या अडवतो आणि लुटितो. कृपया करा, तिथून जाऊ नका. मोहनानंद स्वामी होते, ते फकीर होते. ते म्हणले मला तर त्या चोराची गाठच घ्यायची, म्हणले लोकांचा कायमचा त्रासच संपवायचा. अहो नका नका, नाही जाणारच. गेलीच गाडी कुरवंडी घाटातून, का गाठ पडलीच नामदेव वाळकेची. लगेच फरची कुऱ्हाड घेऊन अडवलंच नामदेवनी. कोण आहे? म्हणले मी कीर्तनकार. हा मग तर काय फोकाटचाच पैसा आहे म्हणले. मग बिगर कष्टाचा. किती 51 का 41 किती घेत असतात? गाणे बिणे पाठ केलीत का काही? गाण्यावाल्याला सध्या अभंगवाल्याला पैसे कमी, गाण्यावाल्याला जास्त आहेत. मग काही गाणे बिणे म्हणत असतात का? मग खाली या. ते मोहनानंद स्वामी होते. मोहनानंद स्वामी म्हणले नामदेव, अरे तू बी चोरच आहे, मी बी चोरच आहे. फक्त फरक असा आहे, तू रात्री लोक लुटितो, आम्ही दिवसा लुटितो. मोहनानंद स्वामी बरं का. आणि म्हणून दोघं चोर असल्यामुळं ढेकणाने ढेकणाला चावू नये, हा नियम आहे म्हणले मला. नामदेव गपच झाला. गप झाल्यावर ते म्हणले अरे अशा रात्री चोऱ्या करतो, इच्छू चावला, साप चावला, कोणी मारीन बिरीन, गाडीत बस. मग दिवसा चोऱ्या करू, बस गाडीत. चाल बघा बरं का, चाल. घेतलं गाडीत. सकाळी गेले कीर्तनाला. कीर्तन झालं. म्हणले शाल घ्या, नारळ घ्या. फार मोठे साधू आहेत आमच्याबरोबर आलेले. घाला शाल, नारळ, 1000 रुपये दक्षिणा द्या. अरे हे झालं सोपे ते म्हणले, बिगर कष्टच आहे म्हणजे, जेवण खाऊन 1000. संध्याकाळी कीर्तनाला गेले, 1000 रुपये दक्षिणा द्या. दिली 1000 रुपये, 2000 रुपये. बिगर लोक पाया पडून मोठे साधू. महिनाभर राहिले. 1 महिन्यात नामदेवनीच फटका बांधला आणि कीर्तनकार झाला महाराज. आज जिवंत आहे. मोहनानंद स्वामी गेले पण नामदेवबा वाळके जिवंत आहेत आजो. आणि हे ते कीर्तनात ठोकून परवा ते उतरला. म्हणलं नामदेवबा तुमची कथा सांगू का? त्याने खुशाल सांगा म्हणले महाराज. वा खुशाल. आणि ते कीर्तनात सांगतात नामदेवबा वाळके. प्रसिद्ध कीर्तनकार आहेत आमच्या आंबेगाव भागात. आंबेगाव, खेड, जुन्नर खूप लोक आदराने त्यांना बोलवतात महाराज नामदेवबा वाळके. खरं असे सगळे चोर गावोगावी कीर्तनकारांना भेटलीच पाहिजे महाराज. राऊडच्या घाटात, तो ह्या घाट इकडे खाली जाताना घाटला का तो, त्या घाटवाडीच्या घाटात भेटलेच पाहिजे. सगळ्या चोराला सांगून तो लोक या भागात जातात. ते असो, मला सांगायचं काय, काही वाटात चोरटे असतात की ज्या वाटाने गेल्यावर चोराची गाठ पडते. हे जरा दृष्टांत सिद्धांतात या. सांसारिक जीवन जगत असताना आपली सुद्धा गाठ कधी कधी अशा चोरट्यांशी पडते. त्या वाटाने गेलं का गाठ चोरट्याशी पडणार. कोण व चोरटी वाट कोणाची? नातलगांची. आपल्या पोटचे, आपल्या नातलग ही चोरच आहेत महाराज. ऐशिया चोरांचा काही 6 विश्वास. धरली तुझी कास तुका म्हणे. कोरोनाच्या काळात नवी मुंबईला एक व्यक्ती वारल्यावर आमचे बडगुजर साहेब आहेत PSI. मग ते प्रेत घेऊन त्या घरी गेले. 2 मजली घर. घरातल्या माणसाला फोन केला की तुमचं प्रेत घेऊन आलो, ते एकदा पहा, जाळायला आम्ही नेतो, तुम्हाला येऊ वाटलं तर या, नाही नका येऊ. दारात गाडी गेली. घरातली माणसं खाल्ल्या मजल्यावर वरच्या मजल्यावर गेली. हे म्हणले घेऊन जा लवकर. ते बडगुजर साहेब येतं. ते म्हणले अहो निदा तोंड तर बघा. बायको म्हणली त्याचा आता तोंडही पाहायचं नाही म्हणले आम्हाला. बाईवरून आरडायची, इकडं आणू नका, इकडं आणू नका. तरी तेवढ्यात बाई म्हणली थांबा थांबा थांबा. म्हणले काय? पोराला म्हणली तोंडाला मास्क लावून तिथं जा. का? त्यांच्या हातात 2 तोळ्याची अंगठी आणि त्याच्यात 3 लाख रुपयाचा हिरा बसवलेला आहे. तेवढी अंगठी काढून आण. आणि मग पोरगा तोंडाला उपरणं बांधून घाई गडबडीने गेला आणि हातापाशी फाळलं. बरोबर तेवढी अंगठी 3 लाख रुपयाचा हिरा काढून घेतला. खुशाल जाळा म्हणले, हाडकंसुद्धा आम्हाला देऊ नका म्हणले. कशाला पोशिले वळू तुम्ही की जे तुम्हाला जवळसुद्धा यायला तयार नाहीत. हे वळू पोशिले का आला? विठ्ठल एक महिन्यापूर्वी एक बातमी आली होती. 80 कोटीचे मालक वृद्धाश्रमात मेले. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी. तुम्ही बातमी वाचली असेल बघा, प्रत्येक व्हॉट्सअपवर फिरलेली. मग थकल्यावर मुलगा जवळ आला, मुलगी जवळ आली. दोघांनी सांगितलं बाबा तुम्ही आता थकलेत, ही संपत्ती आमच्या नावची करा. मग मुलीच्या नावावर 40 कोट केले, मुलाच्या नावावर 40 कोट केले.
आणि सगळे नावावर होईपर्यंत पोरीने खूप जीव लावला. नावावर झाल्यावर पोरगा आणि पोरगी म्हणले आम्ही तुम्हाला काही सांभाळू शकत नाही, तुम्ही आता वृद्धाश्रमात राहा. आणि 80 कोटी घेऊन मोकळं केलं आणि वृद्धाश्रमात पाठवलं. 4च दिवसांनी माणसाने हायच खाल्ली महाराज, माणूसच मरून गेला. मैतीला सुद्धा आले नाही. माझा दोष त्या पोरांना नाही आहे, त्या माणसाला आहे. का तो 80 कोट कमावले का ह्याला मारायला, हे असल्या वळूला पोसायला. विठ्ठल विठ्ठल अरे जे अंत्यवेळेला आपल्याला साथ देणार, म्हणून यांना ही वाट चोराची वाट म्हटली. आपल्या नातलगांची, आपल्या घरातल्यांची ही चोराची. आता पटायच नाही गडे, जळच आहे, जरा जड जाईल तुम्हाला, पण हे सत्य आहे, विसरू नका. तुकाराम महाराज सांगतात या चोरट्या वाटेने जो गेलाय त्याच्या पदरात तळतळाट सोडून दुसरं काहीच पडत नाही. चोरास वे वाट चालोनी केले तळपट, चालोनी केले तळपट. चालोनी केले तळपट. पहिली वाट सापडली काहीला विषयाची, कुठं घेऊन गेली, नरकाला. दुसरी वाट आहे नातलगांची, चोरटी. हे चोर सगळं काढून घेतात आणि शेवटी फक्त तळतळाट, हाय हाय पदरात उरेल, हाय हाय मागे होईल कहाणी. तुकोबरायचे बंधू कान्होबराय म्हणतात. संपला माझा विषय. आता ह्या झाल्या 2 संसारिकाच्या, आता 5 आहे का शास्त्रकारांच्या. त्यातली पहिली न्यायशास्त्रकारांची वाट आहे, जिला तर्क कुतर्काची वाट म्हणतात. तर्क कुतर्क वाटा, तर्क कुतर्क वाटा, तर्क कुतर्क वाटा, तर्क कुतर्क वाटा. नागवन घटपटा, नागवन घटपटा, नागवन घटपटा, नागवन घटपटा, नागवन घटपटा, नागवन घटपटा. तुका म्हणे घटपटा, म्हणे घटपटा, म्हणे घटपटा. म्हणे घटपटा. न लगे वाटा शोधाव्या, न लगे वाटा शोधाव्या. नलगे वाटा शोधाव्या, नलगे वाटा शोधाव्या, नलगे वाटा शोधाव्या, नलगे वाटा शोधाव्या. आता ह्या पुढच्या 5 वाटा शास्त्रकारांच्या. त्यात पहिले आले न्यायशास्त्रकार. न्यायशास्त्रकाराची वाट तर्क कुतर्काची. तर्क करणार, कुतर्क करणार, वितर्क करणार. खूप गावोगावी तार्किक जन्मलेत महाराज. ज्ञानोबरायच्या मंदिरात पहिलं वारकऱ्यांना मुक्कामी राहू द्यायच्या. माऊलीच्या मंदिरात मुक्कामाची सोय होती. जेवण तर कुठंतरी भेटायचं, पण मुक्कामाची पहिल्या काळात धर्मशाळा एवढ्या नव्हत्या. आता नाही धर्मशाळा झाल्या. माऊलीच्या मंदिरात मुक्काम करायचे. एक तार्किक होता, त्याने माऊलीच्या मंदिरात मुक्काम 15 दिवस केले आणि 15 दिवस उपवास धरला. घास खायचा नाही. जोपर्यंत माऊली दर्शन देत नाहीत तोपर्यंत जेवायचंच नाही. त्याने अन्न पाणी सोडलं 15 दिवस. 16व्या दिवशी गतप्राण होणार, पण 15व्या दिवशी रात्री 3-3:30ला माऊली प्रगट झाली आणि माऊलीने त्याला दर्शन दिलं. पण गडी तार्किक होता. तो म्हणला तुम्ही माऊली आहेत हे कशावरून सांगा. आता काय बोलायचं याच्या पुढं महाराज. साक्षात योग्याची माऊली प्रगट झाली. चंद्र सूर्याला लाजवील एवढं तेज घेऊन प्रगट झाली. धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहले. वा, पाहले म्हणजे उजेडले. एरवीच रवी शशी उजेडल्यावर जीवाला उजेडतं, पण रवी शशीलाही या गुरुकृपेने उजेडतं महाराज. वा, धन्य वैष्णव तेज रवी शशीशी पाहले. वा, तुम्ही माऊली येते कशावरून. माऊलीच्या लक्षात आलं हे तार्किक आहे. माऊली लगेच अदृश्य झाले का तो लगेच गतप्राण झाला महाराज. तेव्हापासून ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे त्या काळचे जे पदाधिकारी होते
त्यांनी निर्णय घेतला माऊलीच्या मंदिरात कोणाला मुक्काम करू द्यायचा नाही. तर्क कुतर्क, लय तर्क कुतर्क, काय सांगावं. मालक दिवसभर काम करतं, चांदवडला नोकरीला जातं, संध्याकाळी भरवेरला आलं, बाईसाहेब असे वाड्याच्या दारात उभी असते. 2-4 पायऱ्या चढता चढता मालक फक्त शेजारच्या घराकडं पाहतं. तिथं शेजारीन शेवग्याच्या शेंगा काहीतरी कापीत राहते. तिकडं पाहिलं का बाई म्हणते तिकडंच का पाहिलं. झालं, सुरूच झालं. तर्क करणाऱ्याचा कुतर्क करणाऱ्याचा संसारही नीट होत नाही, तर परमार्थ कधी नीट व्हायचा. वैद्य गुरुजीच्या मुखातलं वाक्य आहे. वैद्य गुरुजी म्हणायचे तर्क कुतर्क करणाऱ्याचा संसारही धाडाचा होत नाही, तर परमार्थ कधी धाडाचा व्हायचा. काहीला वाट सापडली तर्क कुतर्काची, न्यायशास्त्राची वाट तर्क कुतर्काची, फळ नागवन तर्क कुतर्क वाटा, ह्या वाटाने गेले नागवन घटपटा. बरं, दुसरी वाट आहे सूक्ष्म, कशाची? कर्माची. कर्माची मोडोनी हा वाटा सूक्ष्म दुस्तर. कर्माची वाट खूप सूक्ष्म, ही पूर्वमीमांसकाची वाट आहे. पूर्वमीमांसकाने कर्म खूप सूक्ष्म सांगितलं आहे. जेवण हा एक कर्म आहे माऊली, जेवण हा यज्ञ आहे. उदर भरणं नोहे आणि जे यज्ञ कर्म, जेवण हा यज्ञ आहे ना, त्याचं पुण्य लागलं पाहिजे. म्हणून जेवायला बसलेल्या माणसाने कधीही आसनावरच बसायचं. बिगर आसनाचा बसला त्याला यज्ञाचं पुण्य लागत नाही. वा, जेवायला बसला का उडीत भिजल एवढंच पाणी पहिलं आचमन करायचं. काय काय पहिलं तांब्याभर पाणी पिऊन घेतात महाराज. धन्य माता पिता तयाची. उडीत भिजल एवढं पाणी प्यायचं. खूप सूक्ष्म आहे कर्म. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, त्याच्यामुळं जेवताना पहिलं आचमन टाकायचं, त्याला आसन म्हणतात. जे अन्न आपण पोटात टाकणार ती पूर्ण ब्रह्म आहे, त्याला बसायला एक आसन टाकायचं, म्हणून पहिलं आचमन आसन, त्याच्यावर जेवायचं. जेवण झालं का परत उडीत भिजलं एवढं पाणी प्यायचं, म्हणजे झाकण टाकायचं. आणि झाकण टाकलं का देवाला पांघरून घातलं असा अर्थ झाला. असं जर जेवण केलं तर त्याला पोटाचे विकार होत नाहीत महाराज. वा, असं आहे. जेवताचे काही नियम आहेत महाराज. काही काही जेवायला 2 पायावर बसत आहेत, पुढं फक्त डबाच मांडायचा राहिला. अरे मांडी घातली पाहिजे. आता शहरात बफेलो जेवण, आपलं ते बुफे जेवण निघालं. किती श्रीमंत माणसं राहते, त्याने भीक मागितल्या का भात द्या, आमटी वाढ ग माय, वाढ रस प्यायला या म्हणलं माय, असंच म्हणायचं. काय बावळाटाच्या लांबले. अरे मांडी घालून जेवाना विठ्ठल. जेवण हे कर्म आहे, खूप सूक्ष्म आहे कर्माची वाट. एकाला गावात यज्ञ करायचा होता, समजा चांदवडला करायचा, त्याने काशीहून ब्राह्मण बोलावले. आले काशीचे ब्राह्मण, मग ते अरणीदंड घेऊन आले. तुम्हाला कळायचं नाही कर्मातलं, मी म्हणलं ना सूक्ष्म आहे कर्म, सूक्ष्म आहे कर्माची वाट. अरणीदंड म्हणजे 2 काष्ट. मग त्यांनी यज्ञ पेटवत असताना जैसे काष्टे काष्ट बथीजे, मग तेथं एक वन्नी उपजे माझी माऊली लिहिते. अर्धा तास त्या ब्राह्मणाने काशीच्या काष्टावर काष्ट घासलं आणि मग अग्नी पेटला. वा, पेटला बाबा बळबळ. यजमान आचमनम कुरु, आचमन करा. कर्म सूक्ष्म आहे, त्याला कळालंच नाही. अहो पाणी घ्या पाणी. त्याने जीच कळशी उचलली यज्ञातच ओतली. आता काय करावा. म्हणले माझी भाषा तुम्हाला कळायची नाही, मी संस्कृत शिकलेला आहे. तुम्ही मराठी गडी गावातला एक ब्राह्मण बोलवा, मी सांगल ते तुम्हाला समजून सांगल. मग गावचा ब्राह्मण बोलावला. परत अर्धा तास काष्टावर काष्ट घासले आणि अग्नी पेटवला. म्हणजे आचमनम करू. मग गावच्या ब्राह्मणाने सांगितलं तात्या पाणी प्या. मग पिलं ते पाणी. मग ब्राह्मण काका म्हणले प्राणायामम करू, प्राणायाम करा. आता त्याला कुठं सूक्ष्मता कळती का? प्राणायाम कुठं माहिती आहे? गावचा ब्राह्मण म्हणला नाक दाबा. तो म्हणला असं होय. चिजीच उठला, धोतर धरलं, काशीच्याच बामणाचं नाक दाबलं. तुम्हाला कोणी कर्म करायला सांगितलं हे पहिलं सांगा. या इथली येडी कर्माचं ज्ञानच नाही. खूप सूक्ष्म आहे कर्म. म्हणून कर्माची वाट ज्याला सापडली त्याला फळ काय? पतन. तुकाराम महाराज लिहितात कर्म धर्म नवती सांग पुण्या अंगे पतन, पुण्या अंगे पतन, पुण्या अंगे पतन. बोला कर्म
कर्म सांग घडतच नाही, व्यंग घडणार. आणि व्यंग घडलं का उद्धार नाही, पतन. ओन्यांगे पतन. वा. न्यायशास्त्राची वाट तर्क कुतर्काची, फळ नागवन. पूर्वमीमांसकाची वाट सूक्ष्म आहे, फळ पतन. पुढं चला. योग, योगाची वाट दुस्तर आहे, या वाटाने गेले फळ दुःख. योगाची या वाटा जे निघाले गा सुभटा, तया दुःखाचाची वाटा भागाला. ही गावगावची मुलं आळंदीला शिकायला येतात. आता गावगावची मुलं असल्यामुळे त्यांना वाटतं आळंदीत जेवायला चपात्या भेटावं, पण काही काही गावची मधुकरी ना त्यात बाजरीच्या भाकरीला येतात. त्याच्यात आळंदीजवळ कोयाळी म्हणून गाव, भानोबाची कोयाळी. मग त्या मधुकरीला गेले का मुलं बाजरीच्याच भाकरी येतात. मग सगळे मुलं इथे चपाती आलेत का पाहायला, पण सगळ्या बाजरीच्याच येतात. मधुकरी आली का मग ते सगळ्या मधुकरीचे 10 वाटे पाडायचे. पहिला वाटा पहिल्याला, दुसरा दुसऱ्याला, तिसरा असं वाटून घ्यायचं आणि जायचं आपापल्या धर्मशाळेत जेवायला. पोरांनी ओवीच केली. कोयाळीच्या वाटा जे निघाले का सुभटा, तया बाजरीचाची वाटा भागाला. पोरांनी ओवीच रचली मला आळंदीमध्ये. संपला माझा विषय. कर्माची वाट सूक्ष्म आहे, आपलं योगाची वाट दुस्तर आहे. योग साधला तर योगायोगच म्हणावा. आष्टी तालुक्यात बाळूदेव महाराज एक साधू होऊन गेले. त्यांना योग साधला नाही, शेवट ते पांडुरंगाच्या चरणी विलीन झाले. त्यांची समाधी मी त्यांना लहानपणी पाहिले. बाळूदेव महाराज वारले ते. जोग महाराजसुद्धा योग शिक्षण घेण्यासाठी शिर्डी राहत्याला आले होते. तिथं त्यांचे मित्र होते योगीराज गंगागिरी महाराज. त्यांच्याकडे ते योग शिक्षण घेत असताना त्यांच्या छातीचा एक ठोका कमी पडू लागला. योगीराज गंगागिरी महाराज म्हणले, तुमचा योग इथं साधणार नाही. मग बाळाचे लळे आईने पुरवावे. जेथ लळेयाचे लळे सरती, मनोरथाचे मनोरथ पुरती, जरी माहेरे श्रीमंत होती तुम्हा आईशी. जोग महाराज, तुम्हाला जर योग साधना करायची असेल तर आता तुमची योग साधना उरलेली फक्त बाळाची साधना आईने पूर्ण करावी. तसं तुमची साधना पूर्ण करायची असेल तर योग्याची माऊली आळंदीला राहते. ज्ञानराज माझी, तुम्ही तिथं जा. अखेर शेवट जोग महाराजांनी माऊलीचे पाय धरले आणि त्यांची योग साधना कडेला गेली. संपला माझा विषय. योग साधत नाही म्हणून योगाची वाट दुस्तर सांगितलेली आहे, कठीण आहे, कठीण. बरं, पुढं चला. ज्ञान, ज्ञानाची वाट दुर्गम आहे. मी म्हणत नाही, स्वतः यम भगवान उपनिषदामध्ये नचिकेताला सांगतात. कठोपनिषदामध्ये यमाचा आणि नचिकेताचा संवादान आहे. यम म्हणतात, अरे नचिकेता, ज्ञानाची वाट दुर्गम आहे. नाव्याने लावलेल्या वस्ताऱ्याहून चालणं जसं कठीण, तसं ज्ञानाची वाट चालणं कठीण. क्षौरस्य धारा निशिता दुरत्यया, दुर्गम पथस्तत् कवयो वदंती जया ज्ञाना लागी. काय करावं लागतंय? गगन गिळता ती योगी, स्वर्गाची आडवंगी उमरडोनी. न करती रिद्धीची चाड, न धरती सिद्धीची भीड. योगा ऐशे दुवाड हेळसिती, तपो दुर्गे ओलांडीत. क्रतु कोटी ओवांडीत, चघळोनिया सांडीत. कर्मवल्ली नाना भजन मार्गी, एक रिगती उघडा अंगी. एक रिगती सुरंगी सुषुम्नेची या. देईल गुरुसेवा या बुद्धी पांडवा. जन्मशताचा सांडोवा टाकीत जे. ज्ञानोबराय वर्णन करतात. वा, ज्ञान मिळणं सुद्धा काय सोपं नाही. आता संपला माझा विषय. इकडं लक्ष द्या. आता 7 वाटा आहे का? संसारिकाला 2 वाटा सापडल्या. लय दाट सापडत नाही संसारिकाला. किती घ्यायच की तोड द्यावे, काहीच भेटत नाही. हात झाडून या जाती पात्र होती दंडाशी. संसारिकाला पहिली वाट सापडली विषयाची, ती वाट जाती नरकाला घेऊन. दुसरी वाट सापडली चोरटी नातलगांची, त्या वाटेने गेला का तळपट म्हणजे तळतळाट.
आता शास्त्रकारांच्या 5 वाटा आल्या, त्यातली पहिली वाटा आहे न्यायशास्त्रकाराची. त्या वाटेने जो गेला तर्क कुतर्काची वाट नागवन, कर्माची वाट सूक्ष्म फळ पतन, योगाची वाट दुस्तर फळ दुःखाचाची वाट अभागा आला. बर योगा बर पुढं चला. हा ज्ञानाची वाट दुर्गम. बर पुढं चला. आता राहिली भक्तीची वाट. ह्या सगळ्या वाटांपेक्षा भक्तीची वाट वेगळी आहे. एक प्रमाण म्हणू का? अवघ्या वाटा झाल्या क्षीण, अवघ्या वाटा झाल्या क्षीण, लीन घडे साधन, गोविंद करे साधन, उचित विधी विधान, सातही वाटा साधकाचं कल्याण करणाऱ्या नाहीत. ह्या वाटेने गेला, ही वाट ज्याला ज्याला सापडली त्याची भिवंडी. भिवंडी मग कल्याण करीन अशी वाट कोणती? सांगतो. ती भक्तीची वाट आहे. भक्तिपंथ बहु सोपा. भक्ती नवविधा प्रकारची. कोणती? त्यातली नामस्मरण ही भक्ती फार महत्वाची. कीर्तनम, कीर्तनाचे 2-4 प्रकार. एकदा टाळ्या वाजा. गोड चाल. बाळापेक्षा या बाबासाठी टाळ्या वाजा. पेटी मास्तरसाठी मारा. लाईट गेली म्हणून हे झाकलेलं माणिक उघडं झालं मारा. इथून पुढं माझी वेळ. मधुबा यांना माईक द्या जा. हा नुसतं इंदुरी कर नका धरू, जरा साधी माणसं बी धरा. हा यांना माईक द्यावं. यांना माईक दिला पाहिजे. खरं इथून पुढं ना गावगाव खरंच चांगले पेटी मास्तर आहेत. लोक त्यांना माईक देत नाही. खरंच द्यायचा महाराज. गोड. अरे बारात भजन जगवलंय महाराज. जे टिकवतेत ना त्यांच्या पावर आमचं मस्तक आहे. टिकवा हे चालवा असं आहे. गोड वाजवतात. मी ते लगेच स्वरा महाराज. मी पहिला म्हणणाराच होतो, चुकून कीर्तनकार झालोय महाराज. हा पहिला भजण्याच होतो, पण असो मी लय म्हणायचो. तुम्हाला खाकरूनही नसतं दिलं, पण असो. कोणाला कोणती वाट सापडली, कोणाला कोणती वाट सापडली. आमच्या वारकऱ्याला मात्र सुगम वाट सापडली. हे सुगम वाट. आता वाटेच्या विषयी थोडंसं ऐका. ही जी वाट सापडली, या वाटेला 4 विशेषण आहेत संतवाङ्मयात. संतवाङ्मय ही सुगम नामसाधना. भक्तीची वाट कशी आहे? सोपी, स्वल्प, नीट, गोमटी. ही 4 विशेषण कोणत्याच वाटेला सापडायची नाही. सोपी, तुका म्हणे सोपी केली पायवाट. आमच्या नामस्मरण ही सोपी पायवाट. नामस्मरण ही स्वल्प वाट आहे. स्वल्प वाटे चला जाऊ. वा. तिसरा आहे का? ही वाट नीट आहे. तुका म्हणे हेची नीट जवळी वाट वैकुंठा. वा. आणि ही वाट गोमटी. हे वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडी ध्वजा. नामस्मरण ही सुगम वाट आहे.
सुगम म्हणजे हे 4 विशेषणाने युक्त. याला सुगम का म्हटलं? नामस्मरण कोणी घ्या सुगम, कसंही घ्या सुगम, कुठंही घ्या सुगम, कधी घ्या सुगम. वा, नामस्मरण कोणी घ्या, त्याला काय अधिकार नाही. सकळाशी येथे अधिकार. कसलं आळसे दंभे भावे हरीचे नाम गाती, ते माझे सांगाती परत्रीचे वा. सकाम निष्काम वाचे म्हणे राम, तो माझा परम प्राण सखा. वा, नामदेव महाराज. म्हणून कसे अधिकाराचा विचार नाही. बर, कोणी घ्या, कसंही घ्या. कसंही घ्या म्हणजे वाकडं तोंड करून घ्या, कसं घ्या, कसं म्हणा. वा, अबद्ध म्हणा, कसं म्हणा तरी ते चालतं. वा, कसंही घ्या, कुठंही घ्या, असाल ते करा, जेथे ते. जेवायला बसल्यावर म्हणा, झोपताना म्हणा, हरी बोला, देता हरी बोला, घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला एकांती, हरी बोला लोकांती, देहत्यागांती, हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता, हरी बोला जनी, हरी बोला वेजनी एकाच. कुठंही घ्या, त्याला काय प्रतिबंध नाही. कसंही घ्या, कधी घ्या, काळ वेळ नाम, त्याला काय असं. म्हणून सुगम सापडली हे सुगम वाट. बर, काय हो? हरीच्या पाठ नामाचा, हरीचा नामपाठ, त्यालाच आपल्या वारकऱ्याच्या भाषेत हरिपाठ. हरिपाठ करा. वा, हरिपाठ म्हणणाऱ्यासाठी एक प्रमाण ऐकून ठेवा. नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय, हरिकृपा होय तयावरी. वा, एवढं नाथांचं प्रमाण आहे. हरिपाठ म्हणतात. आमच्या दिहू करात सकाळचा काकडा झाला, आंघोळ सुरू झाली, तांब्या अंगोर पडला, जेवढे दिहूकर फडावरले महिना वारकरी सगळे लगेच हरिपाठ सुरू करणार. सकाळी हरिपाठ म्हणणार म्हणजे म्हणणार, आणि संध्याकाळी एकदा म्हणणार. 2दा हरिपाठ म्हणतात दिहूकर फडावर. नियमच आहे त्यांचा म्हणत हरिपाठ. हरीच्या पाठनामाचा. वा, ठीक आहे. हरीचा नामपाठ करायचा, पण कसा करायचा? घोषात करायचा, अभंगाच्या दुसऱ्याच्या. ब्रह्मानंदे करीती घोष, 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 ब्रह्मानंदे करीती घोष. कीर्तनी उल्हास नित्यानी, कीर्तनी उल्हास नित्यानी, ब्रह्मानंदे करीती घोष, ब्रह्मानंदे करीती घोष. जेथे तुझ्या कीर्तनाचा घोष. वा, सदा नाम घोष करो हरिकथा. नामपाठ हा घोषाने झाला पाहिजे. माझे आजोबा सभापती होते, आता राजकारणातले होते, 10 वर्ष ते सभापती होते. चुलत आजोबा सभापती होते. पण म्हातारं तालुका हाकायचं, पण सकाळी आंघोळ झाली का हरिपाठ मोठ्याने म्हणायचं. आमचं गाव म्हणायचं, बाप्पा सकाळ सकाळ देवासंघ वाटतं, दिवसभर तालुक्यासंघ भांडायचं महाराज. वा, बाप्पा म्हणायचे आमच्या आजोबाला. घोष. आमचे आजोबा मोठ्याने हरिपाठ म्हणायचे, म्हणून आमच्या घरात 11 बाळा सकट हरिपाठ पाठेवाला. म्हणून घरात घोषाने. महिला मंडळ आळंदीत एक माऊली बाळ पोटात असताना तिने 108 पारायण केले. बाळ जन्माला आल्यावर रोज ज्ञानेश्वरी घरात मोठ्याने म्हणायची. बाळ 4थीत गेलं, अख्खी ज्ञानेश्वरी पाठ झाली. पाहता काय बाळाची महाराज. त्या बाळाची परीक्षा शांती ब्रह्म मारुती बाबांनी घेतली महाराज. वा,
असं घोष घरात आहे ना, अक्षरं ही संताची अक्षरं नामस्मरण घोषात झालं पाहिजे. वा, बऱ्याच मंदिराजवळ राहणाऱ्या लोकांना काकड्याचा माईक सहन होत नाही. झोपा म्हणा द्या, झोपा म्हणा द्या. तू झोपायला गावात जन्माला छान झोपा म्हणा द्या. काय बोला, अरे तुझी झोप खरी मोबाईलने मोडलेली. रात्री 2-2 वाजेपर्यंत काही लोक ऑनलाईन राहतात. खरं शासनाने रात्री 9च्या पुढं डाटाच बंद केला पाहिजे. महाराज ह्यांना 8 शोधावं लागेल खायला. महाराज रात्रात जागेत काही मोबाईलवर. आणि आमचा वारकरी सकाळी 2 तास काकडा करतो. गावाची शुभप्रभात संताच्या अक्षराने झाली पाहिजे. काही चपार अंगावून वार जातो. काकड्याचा आवाज बंद करा, आवाज कमी करा. माईकच काय लावला हो, कशाला आवाज करता, कायला सकाळ सकाळ डोकं उठिता. जे काकडा बंद करा म्हणतात, गावच्या भजनी मंडळाला विनंती, त्याच्या दहाव्याला टाळ, त्याच्या मैतीला टाळ पखवाज लावायची नाही. हो, त्याच्या मैतीला टाळ. तू तुझी गौतमी पाटील अण्णा नाचायला मैती पुढं जा, आम्हाला नाही टाळ वाजवायचं. हां, जे म्हणतंय ना त्याच्या वर्षश्राद्धाला बी टाळ घेऊन उभं राहायचं नाही. त्याच्या दहाव्याला प्रवचन करायचं नाही. तिकडं कावळे आण, नाही तर कबूतर आण म्हणा, आम्हाला घेणं नाही तिकडं. हां, अरे चाललंय काय? हां, महाराष्ट्रात राहतो का पाकिस्तानात राहतो? काय वळण पाहिजे ना याला. महाराष्ट्रात राहायचं, त्याने या संस्कृतीशी नाळ. अरे तुम्ही खुशाल कोकणात जायचं आणि तांदूळ नाही खायचा, मारायला गेला का कोकणात? हां, खानदेशात जायचं आणि मांडा नाही खायचा, मारायला गेला का खानदेशात? हां, तसं यात महाराष्ट्रात जन्माला यायचं आणि काकड्याचे स्वर कारावर पडायचे नाही. मग स्वर काय गौतमी पाटीलाचे आणायचे का? घोष झाला पाहिजे. ब्रह्मानंदे करती घोष. वा, कीर्तनी उल्हास नित्यानी. महाराज कीर्तनाचा उल्हास पाहिजे. अरे आपल्या भागात कीर्तन आहे का? चला चला गेलंच पाहिजे. वा, गेलंच पाहिजे. चला कीर्तन. आता नामदेव किती लांबून आले बघा, दिगवतवरून. हे संपत काका, आमचं कीर्तन नाशिक जिल्ह्यात कुठं असू द्या, सगळ्यात पहिलं माहिती राहतंय संपत काकाला. महाराज हजरच. हो, फक्त मी त्यांना म्हणलं आता भाषण नका करीत जाऊ म्हणलं. त्याला भाषण करायचं ना दे. वा, आणि करीत नाही त्यात ऐकलंय त्यांनी माझं. असो मला हेच सांगायचं आहे की कीर्तनाचा उल्हास पाहिजे. उल्हास, कीर्तनाला उल्हास पाहिजे. प्रत्येक गावच्या भजनी मंडळाला वाटतं गावचा सप्ताह चांगला झाला पाहिजे. मग गावचं भजनी मंडळ मिटिंगमध्ये म्हणतं, अरे इथं बसून नाही तारखा, आता मोबाईल निघाले. पहिले कायचे मोबाईल कायचं काय, चला आळंदीला जाऊ तारखा द्यायला. चालता का? आपल्यालाही भाग्यात आळंदी. हां, चालतं का पंढरपूरला? आपल्या भाग्यात पंढरपूर आहे का? चला त्र्यंबकला जाऊ, चला चांगले महाराज मंडळी घेऊ, तिथून तारखा देऊ. आपल्यालाही भाग. त्याला उल्हासच नाही महाराज परमार्थाचा. आणि त्याला सांगा फक्त गावात तमाशा आणायचा, चालायचं का नारायणगावला तारीख द्यायला? हां, मग गाडी आपलीच घ्या, डिझेल टाकी, तो सगळ्याचा जेवाय खावायचा खर्च करतो. पण गावात गौतमी पाटील गावात आलीच पाहिजे. वा वा वा, अरे शहाण्या काय बोलायचं याच्या पुढं महाराज. अशी माणसं गावगाव जन्मलीत. मला हेच सांगायचं माऊली, सद्गुणाचा सत्कार्याचा उल्हास असावा, कुकार्याचा उल्हास नसावा. कीर्तनी उल्हास नित्यानी. आपले कीर्तन झालंच पाहिजे परिसरात महाराज. असे आपाप सरळ होतेत माणसं महाराज. वा, इंदुरीकर आहे ना, फाळ घेऊन जातो आणि मी शेकाटाच घेऊन जातो गावगाव महाराज. तुम्हाला आमची भाषा कळते का? पण चिचाच वाढायला शेकाटा राहतो महाराज. वा, खुडी बिडी नाही आपल्याकडं, शेकाटाच असतोय. बरं असो. कीर्तनी हरीची या प्रेमे रंगोनी गेले. या नामसाधनेमुळं हरीच्या प्रेमात रंगून गेले. बघा ते मागं एक वारकरी उभे आहेत. माझं लय बारीक ध्यान राहते. कपाळाला गंध, ठसठशीत बुक्का, मुद्रा, गळ्यात तुळशी माळ. ही हरीचा प्रेम आहे. आपल्या घरात पताका पाहिजे. वारीला जाताना पताका घेऊन गेलं पाहिजे. रोज बुक्का लावला पाहिजे. बुक्का हे पांडुरंगाचं लेणं आहे. वा, जसं सौभाग्यवतीचं लेणं कुंकू, वा तसं वारकऱ्याचं लेणं बुक्का असं आहे. बुक्काच पाहिजे. अतिप्रिय आवडे तुळशी, खांद्या पताकाचे भार, तुळशी माळ आणि अबीर. अबीर म्हणजे बुक्का. कपाळाला बुक्का पाहिजे. वा, हरीचा प्रेम रंगून गेले. याला शास्त्रात अंकन भक्ती म्हणतात. भक्तीचे खूप प्रकार आहेत. त्याच्यात अंकन भक्ती. कोणताही कागद दुकानात चलत नाही. तो जर राजमुद्रेने अंकित असेल तर तो कागद चलतो. माझी माऊली म्हणते, राजाज्ञेचे अक्षरे आहाती, त्या जया चामासाठी पडती, तया चामासाठी जोडती सकळ वस्तू. कोणताही कागद दुकानात चलत नाही. पण नवा कागद घेऊन जा चालत नाही. पण मळ्याली जरी नोट असली तरी चालती का? कारण त्याच्यावर गव्हर्नरने अंकन केलेली सही. तसं मानवी जीवनाला आल्यानंतर तुम्हाला नवे कपडे नाही घालता आले तरी चला, पण गंध लावा माऊली. रोज रोज गंध लावायचा.
12 ठिकाणी केशवाय नमः ते बरंच आहे. आता ते ललाटे केशवम ते बरंच आहे. तर ते श्लोक बिक पाठ. आळंदीला आलं एक पुस्तक विकत घ्या. संस्थेतही भेटतं, संस्थेतही भेटतं आणि कराडकर मठातही भेटतं. पुस्तकाचं नाव आहे सदाचार मकरंद. काय नाव आहे? आता आमच्या संस्थेने बी छापलं आहे. सदाचार मकरंद हे पुस्तक प्रत्येक माणसाच्या घरी पाहिजेच. रोज वाचा. त्यात काय जीवन जगण्याची कला आहे त्याच्यात महाराज. माणसाचा दिवसभराचा कसा परमार्थ असावा. सदाचार मकरंदातल्या वैकुंठवासी माधव महाराज सुरजखेडकर बगर त्यांनी लिहिलेलं आहे. नंतर तात्यांनी त्याच्यात बरेच परिष्कार टाकले. संपला माझा विषय. हरीची या प्रेमे रंगोनी गेले, हरीच्या प्रेमात रंगून गेले. देहीचे विसरले देहभाव. देहभावनाच नाही, देहभाव हरपला तुझ पाहता विठ्ठला. देहभावच राहिला नाही. वा. वैकुंठवासी विनायक दादा साखरे म्हणजे विनायक महाराज साखरे. एकदा काय कोण जाणे पण त्यांच्या दंडात काच मोडली. काहीतरी सुई खुडली का काच मोडली. भलं मोठं झालं ते. पुण्याला गेले साखरे महाराज. डॉक्टर म्हणले बाबा हे लई जबर काम आहे म्हणले. मग हे फाडावं लागल, यातला गाळ बाहेर काढावं लागेल, ती काच का सुई ती बाहेर काढावं लागेल, 4-5 टाके पडतील. नाही करा ना मग. हो त्याला भूल द्यावं लागेल. म्हणजे भूल कशाला? ज्ञानेश्वरी आण रे. जे ज्ञानेश्वरी उघडून वाचायला लागले त्यांनी ते फाडं पिळलं, 4-5 टाके घातले. असं सुद्धा केलं नाही महाराज. वा. असं सुद्धा केलं नाही. विनायक महाराज साखरे ध्यानादारा खूप मोठी साधू होऊन गेले. त्यांनीच विचारसागर हे केला आहे महाराज. निश्चलदासजीचा विचारसागर हिंदीतून मराठीत आणण्यासाठी विनायक महाराज साखरे यांचं फार मोठं योगदान महाराज. वा. काय देहीचे विसरले देहभाव. जैन समाजाशी तुमचा कमी पण माझा लई संबंध आहे. जैन समाज खूप त्यागी समाज. जैन समाजात दीक्षा देत असताना ज्या साधकाला दीक्षा द्यायची जैनाची, त्यांच्यात लुंचनविधी. लुंचनविधी म्हणजे केस असा उपटून पाहायचा. ज्याला साधूची दीक्षा द्यायची त्याचा केस उपटून पाहायचा. जर त्याने केलं हां जा घरी जा, लग्न करा जुळून घ्या, लुंचनविधी. आणि जर त्याने असे 10-12 केस उपटताना जर केलं नाही तर मग दीक्षा. इथून पुढं तारखा देत असताना सुद्धा हाच विधी वापरा. वा. आता आमच्या तात्याच्या तर डोक्यातच बसल्या गाड्या आता व्यक्ती होय. वा. लुंचनविधी. हा ज्यांना जरा लुंचनविधी आलेला आहे त्यांच्यात. देहेचे विसरले देहभाव. आणि या नामसाधनेची सुगम वाट धरून निळा म्हणे जिंकोने काळा, भोगिती सोहळा वैकुंठीचा. काळ जिंकून घेतला तो का म्हणे काळ. झालो जिंकोनी निश्चळ, पावला सकळ भोग आम्हा आमोचा. जिंकोनी या काळा, वरी गेले भूमंडळा. वा. गाऊ नाचो गदा डोळे, जिंको बळे कळे काळ. वा. काळ जिंकून घेतला. भोगिती सोहळा वैकुंठीचा. तो का म्हणे गाजे वैकुंठी सोहळा. या हे भूमंडळा माझी कीर्ती. खूप गोड प्रमाण आहे. वैकुंठीचा सोहळा भोगू लागले. ब्रह्मानंदे करते घोष, कीर्तने उल्हास नित्याने. आपल्या सर्वांच्या मातोश्री वाळुंज परिवाराचं एक मायेची सावली वैकुंठवासी अखंड सौभाग्यवती बेबीबाई रवींद्र पाटील वाळुंज यांचं पुण्यस्मरण. मग वाळुंज परिवाराचा मोठा आग्रह की हे पुण्यस्मरणाचं कीर्तन तुम्ही करा. पुण्यस्मरण 10 दिवसापूर्वी पूजा अर्चा झालेली. आज फक्त कीर्तन आणि अन्नदान आहे. पिंडदान विधी ते सगळं झालेलं आहे. आमच्या ओतूरच्या उत्सवामुळं आम्हाला येणं झालं नाही. तर हे रवींद्र भाऊचा आग्रह होता की माऊलीचं कीर्तन झालं पाहिजे. आमचे अशोक पाटील ही सगळी मंडळी, आमचे संजीव नाना, विठ्ठल अण्णा यांचा आग्रह. आणि आमचे दत्ता काका म्हणतात तुम्ही 7-8 महिने आले नाही, आता कसे येत नाहीत पाहतो. म्हणलं बरोबर ठीक आहे. आणि मग आता 2-3 दिवसापासून आम्ही इकडंच आहेत. मी सांगत असतो मी हरपला पांडवा, जरी पाहता घेवसावा, तरी नाशिक जिल्हा शोधावा. वा. आणि जसा तुमचा तालुका माझ्या हातवर आहे ना, तसे दुसरे बी तालुके आहेत. प्रत्येक तालुक्यात मला 70-80-90 गावं माझे लय हातवर. एका गावात गेल्यावर मी 5-50 माणसाची नावं सांगू शकतोय. मला लई माणसं ओळखी प्रेम. म्हाताऱ्याच्या नंतर आपलाच नंबर आहे महाराज नावं सांगायला. नाद नाही करायचं असो. असा हा वाळुंज परिवार. सर्व या वारकरी संप्रदायाचं, या पै पाहुण्याचं आणि वाळुंज परिवाराचं प्रेम असंच अतूट राहो अशी पांडुरंगाला प्रार्थना. विठोबा रखुमाई.
बोला पुंडलिक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. हे चालू वर्ष असं आहे, सगळ्या गोष्टी लवकरच आहेत महाराज. बघा तुम्ही, यावर्षी पाऊस काळा उन्हाळ्यात सुरू झाला आहे, म्हणजे पानकळ्यात इतका पडत नाही, इतका येड्यावानी पडून राहिला आहे महाराज. खूप सगळं आधीचे, निवडणुकीच्या आधीच लाडकी बहीण योजना आली. वा, सगळं आधीचे महाराज. वा, पण पुढं ते राहील म्हणून सांगता येत नाही असो. आणि म्हणून सगळ्याला विनंती, माऊली पंढरीची वारी आलेली, बरं का, चुकू नका, वेळात वेळ काढा. नाही 18 दिवस जमलं 15 दिवस या, नाही 15 दिवस 10 दिवस या, 5 दिवस या, सर्वाला विनंती. पण पंढरीच्या वारीला या, एवढी सगळ्याला विनंती. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. तुकाराम तुकाराम. टाळी वाजवा, महाराजांचं भजन करा. बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकाराम. पुंडलिक वरदा शिंदे भजनी मंडळ. तुका म्हणे जिंकून काळा, जिंकून काळा. निळा म्हणे जिंकून काळा, जिंकून काळा. निळा म्हणे जिंकून काळा, जिंकून काळा.
कीर्तने उल्हास नित्याने कीर्तने उल्हास नित्याने कीर्तने 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 उल्हास नित्याने कीर्तने